तर रायगडला पहिलं उपोषण आम्ही केलं होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक एप्रिल महिन्यात घेतली होती. या सगळ्या मुद्द्यावर त्यावर चर्चा झाली, इत्युत्तर आलं आणि नंतर मात्र काही कारवाई झाली नाही. नंतर उपोषणानंतर पुन्हा पालकमंत्री बावनकुळेजींनी बैठक घेतली. बावनकुळे साहेबांनी त्याच्यात सगळ्या प्रश्नाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती नेमू किंवा हमी भावाच्या बाबतीत असेल सगळे आश्वासन लिखित स्वरूपात आमच्याकडे आहे. त्यांनी होकार पण दिलेला होता, पण फक्त होकार दिला. इव्हन सभागृहामध्ये दिव्यांग बांधवाचा 1,000 रुपये मानधन वाढण्याची घोषणा झाली, GR निघाला. कर्जमाफीच्या बाबतीत समिती तयार करू आणि इतरही सभासद घेऊ, त्याचा अध्यक्ष अजूनपर्यंत नेमला नाही. म्हणजे अशी एकंदरीत अवस्था आहे. अशा प्रकारची ही सगळी अवस्था असल्यामुळं आता आम्ही 2 तारीख आम्ही दिली होती मुंबईच्या आंदोलनाची, 2 ऑक्टोबरची. परंतु आता हे सगळे जण सोबतीला आहे. पहिले होते, आताही आहे. पण आता मोठा काळ सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला माहित आहे, जातीपाती धर्माचं राजकारण आहे. प्रत्येक गावात पक्षाचे गुलाम आहे आणि ते गुलाम राव पण ते पक्षाला जास्त महत्व देतं, बापाले कमी महत्व देतं. आमचं म्हणणं आहे बापाले महत्व जास्त द्या, पक्षाला थोडंसं नंतर द्या. आणि त्याच्यासाठी हे सगळी संयुक्त आमची तयारीला वेळ लागणार. म्हणून 28 ऑक्टोबरला आम्ही थेट मुंबईला घुसणार आहोत, मुंबईत जाणार आहोत आणि तिथं जेथपर्यंत प्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मुंबईत हे आंदोलन कायम राहणार. ते आंदोलन आम्ही सगळ्यांच्या वतीने, सगळ्यांच्या नेतृत्वात, खरं तर शेतकरी मजुरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल. आम्ही नेतृत्व केल्यापेक्षा याचं नेतृत्व शेतकरी शेतमजूर करेल. कारण आता अवस्था अशी आहे, आपत्ती आहे, अजून काही पैसा पंचनामे झाले नाही. इव्हन काही ठिकाणी तर असं झालेलं दिसतं का जिथं त्या सत्तेतला आमदार असेल तेवढेच ते पंचनामे करा, बाकीचे सोडून द्या. अशाही काही गोष्टी उघडकीस येत आहे. अतिशय गंभीर बाब आहे. नैसर्गिक आपत्तीत मरतोय शेतकरी, कर्जमाफीमध्ये अधिक पुन्हा त्याचं मरण आहे, हमीभाव त्याला भेटत नाही. आणि उलट आम्ही पाहतोय का काही गोष्टी आपण आयात करून त्याला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकरी अतिशय मजूर असेल, शेतकरी असेल, प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्याला दिलासा देण्याचं काम निश्चितच आमची ही समिती केल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा दावा आहे. मोर्चा आंदोलन कसं आहे, आखरी तिथं गेल्यानंतर काय करावं लागेल ते आपण ठरवू. आता तर आम्ही तिथं जाणार आहोत. आता तिथं कसं जाणार आणि तिथं त्यांचा काय प्रतिकार येणार, कसं होईल त्याच्यानुसार होईल. त्यानंतर न बोलणारं सरकार बोलायला लागलं की आम्ही कर्जमाफी देऊ भाव. पहिले तर ते म्हणत होते अजितदादा आम्ही बोललोच नाही. मग त्यांना आम्ही पुण्यात घेरलं तर ते म्हणे नाही, आता आम्ही विचार करू. त्याचे होईल. हा रेटा वाढला, लोकांचा रेटा वाढल्याशिवाय ते येणार नाही. आणि तुमच्या बातम्या आल्याशिवाय तुम्ही दाखवलं तर त्याला अधिक महत्व येते. नाही, आम्हाला हा प्रश्न विचारता तुम्ही, हा प्रश्न देवेंद्र भाऊंना विचारा ना की त्यांनी 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ असं मोदींनी आणि त्यांनी विधानसभेच्या वेळेस म्हटलं की नाही म्हटलं, मग ते का पूर्ण करत नाही? रघुकुल तर सदा चली आई प्राण जाई पण वचन न जाई. रामाला मानणारे का खोटं बोलतात विचारा ना सर, आम्हाला आनंद वाटेल. जाहीरनाम्यात लिहिलेलं काय चालू आहे तो नंतरचा भाग आहे. आम्ही काय चालू करावं हा आमचा भाग आहे. आता तुम्ही काय दाखवावं हा तुमचा भाग. पण आता आम्ही आमचं चालू ठेवणार आहोत. शेतकऱ्याच्या प्रती आम्ही प्रामाणिक आहे. आमचा देवच शेतकरी शेतमजूर आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडू. आम्हाला एकत्रित राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आम्ही एकत्रित राहिलो पाहिजे नाही का? दादागिरी दाखवली पाहिजे. दादा विसरलो जाऊ, दादाच्या समोर दादा लावावं का अधिक दुसरं लावावं हेच समजून नाही राहिलं.